यानंतरची पुढची बातमी मंत्रालयात खळबळ उडवून देणारी बातमी आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे जे लिपिक होते त्यांना 35,000ची लाच घेताना रंगेहात एसीबीने ताब्यात घेतलं आणि यामुळे अर्थातच मोठी खळबळ उडाली। नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कारकुनाला लाच स्वीकारताना एसीबीने सापळा रचून अटक केली आहे। कारकुन असलेल्या राजेंद्र ढेरंगेनं मेडिकल दुकानाचा परवाना निलंबित करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितली। तडजोडी अंती 35,000वरती सेटलमेंट झाली। दुसऱ्या मजल्यावरती लाच स्वीकारताना रंगेहात अटक झाली। सोबतच 42,000ची वेगळी रोकड सुद्धा एसीबीला सापडली। ही रक्कम कुठली आहे याचा सुद्धा तपास एसीबी करणार आहे। अटक करण्यात आलेल्या राजू ढेरंगेला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। त्यामुळे झिरवाळांना सुद्धा या प्रकरणाची झळ बसणार का याची चर्चा सुरू झाली आहे। ज्याने केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावी लागते। त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईल। पक्ष नेतृत्वाबरोबर चर्चा झालेली नाही, म्हणूनच मी म्हणतो का जर तसं काही आलं तर मी राजीनामा नाही। आता कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये घडतं नाही घडतं, माझ्या डिपार्टमेंटमध्ये घडलं, ते चुकीचं घडलं, त्याला उत्तर द्यावं लागेल, त्याचा जाब द्यावा लागेल, त्याला सजा भोगावी लागेल। आता एसीबी त्याच्या कायदा कानूनप्रमाणे त्यांना रंगेहात जर पकडले तर त्याची शिक्षा भोगावीच लागेल ना। आता मी एक बैठक घेणार आणि बाबा हे जे काही झालं हा प्रकार अतिशय दयनीय, निंदनीय, वाईट प्रकार आहे, असं जर माझ्यासारख्याला जर काळिंबा लागण्याचं जर असेल तर मला हे सहन होणार नाही किंवा मी हे खपवून घेणार नाही। आणि जो त्याच्यात थोडंफार काही दोषी दिसला किंवा त्याची लिंक असली त्यांच्यावर सुद्धा लगेच कार्यवाही करेल। आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण आपल्या संध्याकाळी 7च्या बुलेटिनची प्रोड्युसर आहे दीपाली आपल्याला सांगेल की ब्रेक नंतर कोणत्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत। ज्ञानाला राज्यभरात अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। त्यातच आता मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर ज्या आहेत ऋतू तावडे त्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। काय बातमी आहे ब्रेक नंतर पाहणार आहोत। मुंबई संदर्भातली महत्त्वाची बातमी ब्रेक नंतर पाहूया। पाहत रहा एबीपी माझा।